जय भीम. सर्वांना नमस्कार. आज आपण देशामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे जातनिहाय जनगणना करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्या संदर्भात हा विषय आपल्या ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया या 85% शूद्रांना समजावून सांगावा या हेतूने मी इथे बसलेलो आहे. अर्थात हा विषय मला पूर्ण समजलेला आहे अशा प्रकारचं वक्तव्य मी करणार नाही. मी सुद्धा या वाटेवरचा एक अभ्यासू विद्यार्थी आहे आणि म्हणून जे मला समजलंय ते सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे. बहुजन संघटकचे सगळे रसिक वाचक आहेत, प्रेक्षक आहेत, यांना विनंती आहे की याच्यामध्ये जर माझ्या अज्ञानामुळे काही राहून गेलं तर आपण सांगावं, प्रतिक्रिया द्यावी आणि ही चर्चा घडवण्यासाठीच मी इथे बोलायला बसलेलो आहे. परंतु लोकशाहीमध्ये आपल्याला आपली मतं मांडून इतरांची मतं जाणून घेऊन त्याच्यातून सर्व सहमतीने योग्य निर्णय घेण्याची पद्धत आहे. म्हणून आपण आज या विषयावर इथे बोलायला जमलो आहोत. तर बहुजन संघटकच्या सर्व वाचकांना नम्र विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रात आणि देशात याच्यावर जे कोणी मागासवर्गीय आहेत त्यांनी खुली चर्चा केली पाहिजे आणि सरकारचा हेतू काय आहे आणि यामध्ये आपला हेतू आपल्या हिताचं काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून मी आपल्याला बोलत आहोत. आता म्हणून ही जी जनगणना आहे, ही जातनिहाय जनगणना म्हणजे काय, तर याच्यामध्ये साधी सरळ व्याख्या आहे की बाबा एखाद्या भागामध्ये, एखाद्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये एकूण किती लोक आहेत हे मोजणं म्हणजे जनगणना होय. इंग्रजीमध्ये याला सेन्सस असं म्हटलेलं आहे. आताची जी जनगणना आहे ती नुसती लोकसंख्या मोजण्याचं नाही तर जातनिहाय जनगणना आहे आणि याला आपण कास्ट सेन्सस असं म्हणतो. त्यामुळे केवळ शिरगणती किंवा डोकी न मोजता या भारतामधची सामाजिक स्थिती काय आहे, राजकीय स्थिती काय, आर्थिक स्थिती काय आहे हे मोजण्याची ही गोष्ट आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की अशा प्रकारची जनगणना इंग्रजांनी केली होती आणि भारतामध्येच फक्त जाती आहेत, म्हणजे जगामध्ये जाती नाहीत, म्हणजे वर्णभेद जगामध्ये आहेत, गरीब श्रीमंत विषय तिथे आहे, म्हणजे मार्क्सचा विचार आपल्याला माहित असेल, कामगार आणि भांडवलदार वगैरे. परंतु भारतामध्ये जाती आधारित शोषण होत होतं. ही गोष्ट इंग्रजांच्या काळात आपल्याला समोर आलेली आहे आणि आपल्या देशाच्या बाबतीत म्हणायचं असेल तर याचे सगळ्यात मोठे सामाजिक संशोधक जे आहेत ते महात्मा ज्योतिबा फुले आणि यांनी आपल्या देशामध्ये धर्माच्या माध्यमातून जातींचं शोषण कसं होतं याचा सिद्धांत मांडला आणि तो सिद्धांत असा होता की या देशामध्ये स्त्रियांचं शोषण धर्माकडून होतं, शूद्रांचं म्हणजे ओबीसींचं ज्यांची लोकसंख्या जनगणनेने 52% आले आणि एससी एसटी यांचं शोषण म्हणजे अनुसूचित जाती जमातींचं होतं हे धर्म करतो हे समोर आलं आणि इंग्रजांनी हा अभ्यास करून हे सत्य जगासमोर मांडलं आणि म्हणून जातनिहाय जनगणना संपूर्ण जगामध्ये भारतातलाच विषय आहे हे अत्यंत महत्वाचं वाक्य मी आपल्याला सांगतो आणि हेच आपल्याला समजून घ्यायची गोष्ट आहे. आता तुमच्याकडे अधिकारी येतील आणि तुमची जात विचारतील. अर्थात स्वतंत्र भारतात हे पहिल्यांदा होत आहे आणि हा या क्षेत्रात काम करणाऱ्या चळवळ्या लोकांचा विजय आहे आणि मी याचं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी चालणाऱ्या आंबेडकरी चळवळीला देईन आणि धर्मचिकित्सा करणाऱ्या सर्वच समाज सुधारकांना देईन आणि हे जे घडलंय ते त्यांच्या प्रयत्नामुळे घडलेलं आहे. ही गोष्ट ऐतिहासिक अशी गोष्ट आहे आणि म्हणून ही जातनिहाय जनगणनेची मागणी देशात अनेक लोकांनी लावून धरली होती, अनेक कार्यकर्त्यांनी लावून धरली होती आणि मी ओबीसींचा एक छोटासा अभ्यासक असल्यामुळे ओबीसीमध्ये अनेक नेते म्हणजे आपल्याला माहित आहे माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग मंडल आयोगाचं जे आंदोलन झालं त्या काळातले पंतप्रधान असतील, नंतर आमच्या मुंबईमध्ये ही मागणी लावून धरण्यामध्ये आगरी समाजातले जगन्नाथ कोठेकर, ॲडव्होकेट जनार्दन पाटील, ॲडव्होकेट दिबा पाटील, दत्ता पाटील यांनी आगरी समाजातून फार मोठी आघाडी घेतली होती आणि ही परंपरा मी जी कोळी टोपी घातलेली आहे ती आगरी कोळी बांधवांची पण आहे आणि आंबेडकरी चळवळीने याला फार मोठा सपोर्ट केलेला आहे आणि म्हणून देशामध्ये हा आता अत्यंत कठीण विषयाला आज एक मान्यता मिळत आहे आणि म्हणून ही जनगणना 2021 मध्ये होणार होती. 2020 मध्ये कोविड आल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली. आता जी घटना माननीय पंतप्रधान आमचे नरेंद्र मोदी साहेब यांनी केलेली आहे त्यांच्या भाषेत म्हणजे उत्तर प्रदेशच्या भाषेत जातीय जनगणना ही जुगाड आहे, मराठीमध्ये एक जुगार आहे अशा प्रकारचं वक्तव्य इथे आलेलं आहे
आणि मंडल आयोगाची जी पुढची सुधारणा आहे, धाडसी सुधारणा, अशा प्रकारचं निरीक्षण इथे केलेलं आहे. आणि हे राजकीय निवडणुका जिंकण्याचं गणित आहे असा आरोप सुद्धा अनेक विरोधकांकडून होतोय. आणि म्हणून आपल्यासाठी, ज्यांच्यासाठी जनगणना आहे, ते समस्त मागासवर्गीय, ओबीसी, SC ST आणि स्त्रिया, यांच्यासाठी ही गोष्ट महत्वाची आहे. त्यांनी आता खरं म्हणजे पुढे येऊन आपापली मतं इथं व्यक्त केली पाहिजेत. धनपाल कांबळे इथे आलेले आहेत, त्यांना मी जय भीम करतो. ते नेहमीच या बहुजन संघटकवर असतात आणि असे लोक आता इथे समोर आले पाहिजे, चर्चा केल्या पाहिजेत, अशी माझी विनंती मी सगळ्यांना करतो. आणि हे जे आता भारताचं जे राजकारण आहे, त्या भारताच्या राजकारणात बिहारच्या निवडणुका समोर आहेत आणि बिहारच्या निवडणुका राजकीय दृष्ट्या जिंकणं यासाठी नरेंद्र मोदींनी केलेली ही राजकीय खेळी आहे असं सगळ्या विरोधकांचं म्हणणं आहे. आणि म्हणून जातीय जनगणना हा अत्यंत संवेदनशील विषय आहे आणि याचं श्रेय विरोधी पक्षाला, म्हणजे राहुल गांधींनी यांची मागणी केली होती त्या विरोधी पक्षाला मिळू नये आणि ते श्रेय स्वतः घेण्याच्या हव्यासापोटी ही घोषणा नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे असं सगळे विरोधक म्हणतात. आणि म्हणून राहुल गांधी यांनी पहिल्यांदा भारत जोडो यात्रा काढली आणि भारत जोडो यात्रेमध्ये जातीय जनगणनेची मागणी केली. राहुल गांधींनी ही केली आणि राहुल गांधींचा हा निर्णय फार मोठा निर्णय होता. भारताच्या इतिहासामध्ये, देशामध्ये अशा यात्रा अनेक लोकांनी काढल्या आणि पायी चालून लोकांचं मत काय हे समजून घेण्याचा प्रयत्न इतिहासामध्ये झालेला आहे. आणि हा इतिहासातला प्रयत्न राहुल गांधींनी सुद्धा केला आणि लोकांच्या मनाचा अंदाज घेऊन त्यांनी पहिल्यांदा जातीय जनगणना झाली पाहिजे अशी मागणी लावून धरली. आणि त्यांचं जे राजकारण आहे ते राजकारण खूप वाढत गेलं आणि देशाच्या राजकारणावर जे धार्मिक ध्रुवीकरण होतं भाजपाचं, त्याला छेदून टाकण्याचं काम राहुल गांधींच्या निर्णयाने केलेलं आहे. आणि म्हणूनच ही जातनिहाय जनगणनेचा विषय आता समोर येत आहे. आता सरकार लोकसंख्येच्या जनगणनेसह देशव्यापी जातनिहाय जनगणना करणार आहे. हा जो निर्णय आहे, हा निर्णय खूप मोठा निर्णय आहे आणि म्हणूनच याचा पहिला राजकीय दृष्टिकोन काय तो आपण पाहिला पाहिजे. आणि हा राजकीय दृष्टिकोन महत्वाच्या राजकीय निवडणुकांपूर्वी भाजपाच्या धोरणामध्ये बदल होतोय, ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. कारण भाजप हा मनुवादी आहे. आपल्या सगळ्या वाचकांना माहित आहे की भारत हा मनुवादी आहे, मनुस्मृतीचा समर्थक आहे. भाजपाचा जन्म ज्यातून झालेला आहे तो संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हा गोळवळकर गुरुजी ज्या विचारांचं समर्थन करतात ते ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण जन्माला आले आणि बाहूतून क्षत्रिय आले आणि मांड्यातून वैश्य आले आणि पायातून शूद्र आले. हा जो आपल्या सगळ्या देशातला एक 85% बहुजनांना गुलाम करण्याचा जो धार्मिक सिद्धांत आहे, त्या सिद्धांतावर काम करणारी ही संघटना असल्यामुळे त्यांनी नेहमीच बहुजन भारताच्या गुलामीचं समर्थन केलंय. आणि अशा स्थितीत नरेंद्र मोदींनी हा निर्णय घेणं ही देशातली मोठी क्रांतिकारी घटना आहे. आणि म्हणून विरोधकांना याचं श्रेय मिळू नये आणि म्हणून अशा प्रकारची घोषणा नरेंद्र मोदींनी केलेली आहे असं लोकांचं म्हणणं आहे. परंतु काँग्रेस आणि तेलंगणाने या घोषणेचं स्वागत केलेलं आहे. ज्या पद्धतीनं आपल्याला माहिती आहे पहलगाममध्ये अतिरेकी हल्ला झाला, निरपराध आणि निष्पाप माणसं, पर्यटक त्यात मारले गेले आणि मारले गेल्यानंतर देशामध्ये या घटनेचं हे जे आहे मांडणी आहे, वैचारिक मांडणी, ती हिंदू विरुद्ध मुस्लिम किंवा मुस्लिम आतंकवादाविरुद्ध हिंदू अशा प्रकारचं करण्याचा प्रयत्न अनेक लोकांनी केला, म्हणजे भाजपा समर्थकांनी केला. परंतु संविधानवादी भारतीय नागरिकांनी तो प्रयत्न हाणून पाडला आणि याच्यामुळे काय झालं की भारतामध्ये एक एकात्मता दिसून आली आणि त्यांनी सांगितलं की आता हिंदू मुस्लिम वगैरे काही नाहीये, हिंदू मुस्लिम करण्यात येतंय. आणि अतिरेक्यांनी असा प्रश्न केला की तुमचा धर्म काय, जात विचारली नाही असं सुद्धा मीडियामध्ये सांगण्यात आलं. परंतु जागृत सोशल मीडियाने याच्या पाठीमागचं षडयंत्र जे आहे धार्मिक ध्रुवीकरणाचं ते हाणून पाडलं. आणि हा जो पराभव आहे हा मोदींना, भाजपला पचवता आला नाही. कारण इथे भारतातला जो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे मीडिया, तो जिवंत असल्याचं हे लक्षण होतं. आणि काश्मीरी लोकांनी सुद्धा पर्यटकांना प्रचंड मोठी मदत केली. धर्मभावना बाजूला ठेवून, हिंदू मुस्लिम हा वाद बाजूला ठेवून काश्मीरचे लोक या प्रसंगात ज्या पद्धतीने पुढे आले आणि त्यांनी बंद वगैरे पाळला आणि मीडियावर ज्या सत्य गोष्टी आल्या की पर्यटकांना जेवायला घालणं किंवा आपल्या घरामध्ये सुरक्षा देणं, मस्जिदमध्ये सुरक्षा देणं आणि एक भारताच्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बंधुत्वाचं नातं जे देशाला गरजेचं आहे, देशाला जोडण्यासाठी गरजेचं आहे, ते दाखवून दिल्यानंतर भाजपाचा हिंदू मुस्लिम वाद आहे, धार्मिक तेढ निर्माण करणं आणि
बाकीच्या दंगली घडवणं, देशामध्ये अशांतता पसरवणं, हे जे षडयंत्र होतं ते उघडं पडलं आणि कदाचित या पराभवाच्या मानसिकतेतून जातनिहाय जनगणनेचं हत्यार नरेंद्र मोदींनी उघडलेलं आहे, परंतु ते त्यांच्या विरोधात जाऊ शकतं अशा प्रकारची स्थिती आज देशात आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसंख्या मोजणं हा केवळ विषय नाही, तर देशभरामध्ये जातनिहाय जनगणनेची मागणी आहे, लोकसंख्या मोजण्याचा विषय यामध्ये नाही. तरी सुद्धा मला वाटतं भाजपा सरकारला मतांच्या आकडेवारीमध्ये घोळ करणं, ईव्हीएम मध्ये घोळ करणं आणि त्यातून स्वतःला अपेक्षित असलेली भूमिका मतदारांची घडून आणणं म्हणजे भाजपला निवडून देणं. भाजपाच्या विरुद्ध वातावरण असलं तरी निर्णय हा भाजपाच्या पक्षात आणणं ही कला ईव्हीएम मुळे जमलेली कला आहे. त्यामुळे लोकांना मूर्ख बनवण्याचा कट हा असू शकतो असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि आपल्याला माहित आहे की नोटबंदी असेल, त्या नोटबंदीचं समर्थन नरेंद्र मोदींनी केलं आणि त्या समर्थनामुळे आपल्याला माहित आहे की देशातली आजची जी गरिबी, बेकारी आहे ती नोटबंदीमुळे आले. कोरोनामध्ये जे काही वातावरण होतं ते पण तसंच भयानक होतं. आणि ज्या निवडणुका 2014 नंतर होत आहेत त्यामध्ये लोकांचा विरोध नरेंद्र मोदींना किंवा भाजपा सरकारला असताना ते निवडून येतात. तर यामध्ये सगळ्या निवडणूक यंत्रणावर किंवा लोकशाही संस्थांवर पकड घेतली असल्यामुळे या जातीय जनगणनेचा येणारा जो परिणाम आहे तो आपल्याला हवा तसा आणू अशा प्रकारचा अति आत्मविश्वास मोदींना असू शकतो आणि भाजपला असू शकतो. हा आत्मविश्वास पहलगामच्या घटनेने संपवून टाकलेला आहे की त्यांना असं वाटलं की हिंदूंना मुस्लिमांनी मारलं, जात विचारलं आणि धर्म विचारला अशा प्रकारचा मीडिया प्रचार करून हिंदूंमध्ये मुस्लिमांविषयी प्रचंड संताप येईल आणि देशांतर्गत दंगली घडतील किंवा युद्ध करण्यासाठी अनुकूल असं वातावरण भाजपला मिळेल अशा प्रकारची अपेक्षा होती. परंतु सोशल मीडियाने ही अपेक्षा संपवून टाकली आणि म्हणून आताची जनगणना या दृष्टीने आपण अत्यंत हुशारीने सावधपणे या गोष्टीकडे पाहणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून भाजपाची जी मनुवादी भूमिका आहे ही ऐतिहासिक आहे, कारण या देशामध्ये हजारो वर्ष बहुजन समाजाचं शोषण करण्याच्या भूमिकेचं भाजपाने समर्थन केलेलं आहे. अलीकडेच आपल्याला कल्पना आहे की महात्मा फुले हा चित्रपट पुण्यामध्ये प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला विरोध करण्यासाठी ब्राह्मण महिलांनी भूमिका मीडियावर मांडली आणि त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये जो बटू आहे तो शेणाचे गोळे माता सावित्रीमाईच्या अंगावर फेकतोय हे दृश्य दाखवू नका. आणि त्यामध्ये वर्तमान ब्राह्मण समाजाला लोकांच्या नजरेतून उतरण्यास भाग पडू नये, म्हणजे लोकांच्या नजरेत ब्राह्मणांनी उतरू नये याची काळजी आताचा ब्राह्मण समाज घेतोय. परंतु हे करत असताना सत्य काय आहे की या देशामध्ये बहुजन समाजाच्या स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र यांच्या शिक्षणाला विरोध मनुस्मृतीसारखा ग्रंथ लिहून ब्राह्मणांनी केलेला आहे. आणि हा मनुस्मृती ग्रंथ ऐतिहासिक पद्धतीने, जाहीर पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या रायगड जिल्ह्यात महाडच्या इथे जाळला आणि हे दाखवून दिलं की अशा प्रकारच्या ग्रंथ, पुराण, वेद, उपनिषद असतील या सगळ्यांनी इथल्या बहुजन समाजाच्या अधिकारांना विरोध केला. त्यातला सगळ्यात मोठा अधिकार आहे शिक्षणाचा अधिकार आणि हे नाकारण्याचं काम या देशाने केलं. आणि ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मणांची जननिर्मिती झाली, क्षत्रियांची भावतून झाली आणि शूद्रांची वैश्यांची मांड्यांपासून झाली आणि शूद्रांची पायापासून झाली. यामध्ये पायांपासून जन्मलेले लोक हे 85% आहेत, म्हणजे हलके लोक, छोटे लोक, गुलाम लोक, शूद्र लोक, ओबीसी, अतिशूद्र हे आहेत. आणि अशा प्रकारच्या धार्मिक तत्वज्ञानावर भारताच्या गुलामीची रचना आणि समर्थन आतापर्यंत भाजपाने केलेलं आहे आणि त्यांची ऐतिहासिक भूमिका आहे ती भूमिका बदलण्याचं काम नरेंद्र मोदी करतायत. आणि यामध्ये राजकीय उद्देश आहे तो बिहार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय. आता देशात फक्त ओबीसींच्या जनगणनेचा राजकीय अंगाने चर्चा सगळेजण करतायत, परंतु धार्मिक अंगाने खूप कमी लोक चर्चा करतायत. आणि महात्मा फुलेंना केलेला जो हा विरोध होता ब्राह्मण महिलांनी, त्यामध्ये त्यांनी सिद्ध करून दाखवलं की जय परशुराम अशी घोषणा दिली. आणि जय परशुराम घोषणेने काय सांगितलं की ब्राह्मणांमध्ये आम्ही सर्वश्रेष्ठ असण्याचा जो अहंकार आहे, जन्माने आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत आणि शूद्र, अतिशूद्र हे जन्माने हलके आहेत आणि त्यांनी जन्मल्या ज्या हलक्या जाती जन्मले ती गुलामगिरी कायम स्वीकारली पाहिजे. आणि म्हणून परशु घेतलेला परशुराम तिथे दाखवला गेला. आणि या परशुरामाने जन्मदात्या आईचं मुंडकं धडापासून वेगळं केलं, कुऱ्हाडीने वेगळं केलं आणि इथूनच आपल्या देशातल्या खऱ्या गुलामगिरीला सुरुवात झाली. आणि जगाच्या दृष्टीने स्त्रियांची जी गुलामगिरी आहे ही भारताची खास ओळख आहे. आणि म्हणून स्त्रिया गुलाम केल्या तर त्यांच्या पोटी जन्माला येणारी मुलं असतील, त्यांचे भाऊ असतील, त्यांचे पती असतील, हे नेहमीच गुलाम होतील. अशा प्रकारचं प्रतीक ब्राह्मणांनी वापरलं. याचा अर्थ ज्या ब्राह्मणांच्या संकल्पनेतून, म्हणजे ब्राह्मणांची संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे पाहिलं जातं आणि त्या संघटनेचा उद्देश आहे की या देशातल्या बहुजन समाजाला गुलाम करणं, अर्थात
परशुरामाची जी कुऱ्हाड आहे ती ब्राह्मणाची कुऱ्हाड म्हणजे ब्राह्मणाचं शस्त्र हे क्षत्रियांविरुद्ध वापरलं गेलं असं दाखवलेलं असलं तरी सुद्धा यामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वास सोडला तर खरी गुलामगिरी ही ओबीसी SC ST आणि स्त्रियांची आहे. आणि म्हणून ही भारताची गुलामगिरी आहे. भारताची गुलामगिरीचं प्रतीक आज परशुराम असल्यामुळे म्हणजे ब्राह्मणांचं प्रतीक परशुराम असल्यामुळे ब्राह्मणांचा महात्मा फुले चित्रपटाला विरोध का आहे तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी ब्रह्माच्या मुखातून जन्मलेले हा सिद्धांत खोडून काढलेला आहे. आणि म्हणून महात्मा फुले हे राष्ट्रीय स्तरावर अत्यंत महान असे संशोधक आहेत आणि खऱ्या अर्थाने या स्त्री शूद्रांचे महागुरु आहेत आणि यांनाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलेला आहे. त्यामुळे ही जी घटना आहे हा केवळ महात्मा ज्योतिबा फुले किंवा सावित्रीबाई फुले यांना विरोध नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा विरोध आहे. आणि म्हणून या विरोधाच्या पार्श्वभूमीवर बिहार राज्यामध्ये निवडणुका होत आहेत आणि यामध्ये अत्यंत धाडसी निर्णय हा नरेंद्र मोदी यांनी घेतलेला आहे. मी एक आर्टिकल लिहून यामध्ये जो पारंपरिक दृष्टिकोन आहे संघ परिवाराचा भाजपचा आणि त्या दृष्टिकोनाला छेद देण्याचं काम नरेंद्र मोदींनी केल्यामुळे त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं होतं आणि त्याचबरोबर राहुल गांधींचं सुद्धा अभिनंदन केलं होतं की बाबा राहुल गांधींनी ही मागणी लावून धरली, काँग्रेसने लावून धरली आणि म्हणून देशामध्ये पुन्हा एकदा सिद्ध झालं की लोकशाही व्यवस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान संविधानकाराने सांगितलं की सत्ताधारी पक्ष जितका महत्वाचा असतो तितका विरोधी पक्ष असतो. आदर्श विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधींनी या देशात काम केलं आणि म्हणूनच नरेंद्र मोदींना हा निर्णय घ्यावा लागतोय. आणि म्हणून या घटनेचा खरा म्हणजे अर्थ हा ओबीसीनी सांगितला पाहिजे अशी आजची स्थिती आहे. आणि याच्या पलीकडे सुद्धा जातनिहाय जनगणनेमागचं सत्य आहे. पुढे मी बोलण्यात ते घेणार आहे. आणि म्हणून आपल्याला माहित आहे की 1990 साली भाजपाने ओबीसी आरक्षणासाठी मंडल आयोगाच्या शिफारसींना विरोध केला. ज्या पद्धतीने संविधानामध्ये SC STचं आरक्षण आपल्या संविधान सभेमध्ये मान्य झालं आणि ओबीसींच्या आरक्षणासाठी 340 कलम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घातलं आणि या इतर मागासवर्गीयांचा सुद्धा हे सुद्धा शूद्र आहेत, हे सुद्धा मागासवर्गीय आहेत, यांच्या मुक्तीचा विचार त्या संविधानामध्ये लिहिला आणि मंडल आयोगाने या शिफारशी आपल्याकडे आणला आणि या शिफारशींना विरोध करण्याचं काम भाजपाने केलं होतं. त्यामुळे आताची जी घटना आहे 2025 मधली किंवा 26 मधली ही घटना ही मंडल आयोगासारखीच अत्यंत महत्वाची घटना आहे. या घटनेच्या संबंधात ओबीसी नेते काय निर्णय घेतात किंवा ओबीसी समाज बांधव काय निर्णय घेतात, त्याला स्त्रिया आणि SC ST किती मोठा पाठिंबा देतात यावरून या जातीय जनगणनेचं यशापेश अवलंबून आहे. आणि म्हणून जातीभेदांवर एकात्म हिंदुत्व ओळख निर्माण भेदांमुळे एकात्म हिंदुत्वाला धोका येतोय आणि म्हणून हे भाजपाने त्यावेळी ओळखलं होतं. त्यांना हिंदू समाज एक दाखवायचा प्रयत्न त्यांचा आतापर्यंत राहिलेला आहे आणि हिंदूंचं संघटन करण्यासाठीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे काम करत असतो देशामध्ये अशी प्रतिमा सगळ्या देशबांधवांसमोर आहे. आणि हिंदुत्वावर आधारित सरकार राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये असावं ही ओळख भाजपाने आपल्या देशाला दिलेली आहे. आणि मग जातीभेदांमुळे हिंदुत्व धोक्यात येतं अशा प्रकारचा विचार भाजपाने आतापर्यंत मांडला आणि म्हणूनच 1990च्या मंडल आयोगाला विरोध करण्यासाठी कमंडलचं आंदोलन उभं केलं गेलं. या कमंडलच्या आंदोलनाच्या विरुद्ध ओबीसीनी SC STनी खास करून आंबेडकरी बौद्ध बांधवांनी फार मोठा संघर्ष केला, परंतु तो संघर्ष दाबून टाकण्यात आला. या संघर्षामध्ये ज्या क्रांतिकारक सामाजिक न्यायासाठी काम करणाऱ्या लोकांनी काम केलं आहे त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. अनेकांचे संसार यामध्ये उद्ध्वस्त झालेले आहेत आणि म्हणून यामध्ये मंडल आयोगाला विरोध करण्याचं काम ज्या भाजपाने केलं तेच लोक आता मंडल आयोगाचं एक प्रकारचं समर्थन जातनिहाय जनगणना कशी करतील अशा प्रकारची शंका, अशा प्रकारचा तर्क अनेक लोक विचारत आहेत. आणि म्हणून भाजपा हा हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि आता तो जातनिहाय जनगणनेचं नेतृत्व करत आहे ही गोष्ट लोकांच्या पचनी पडत नाही. आणि म्हणून भारताच्या सामाजिक आणि राजकीय परिप्रेक्षेच्या तुलनेत मंडल 2.0 किंवा मंडलाचं दुसरं जे पर्व आहे ते वेगळ्या निर्णयामध्ये रूपांतरित करण्याचा हेतू भाजपाचा नाही ना अशा प्रकारची शंका उपस्थित होते आहे. खऱ्या अर्थाने विरोधकांनी याचं मात्र स्वागत केलेलं आहे. ज्या पद्धतीने पहलगाममध्ये अतिरेकी हल्ला झाल्यानंतर देश म्हणून देशातले सर्व राजकीय पक्ष विरोधी पक्ष एकत्र आले आणि मी देश म्हणून एकत्र आहोत ही ग्वाही लोकांनी दिली. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आपल्याला हे शिकवलेलं आहे की आपले मतप्रवाह विचारप्रवाह काय असतील परंतु देश म्हणून राष्ट्र म्हणून आम्ही
प्रथम भारतीय आणि अंतिमता भारतीय आहोत, अशा प्रकारचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे दिशादर्शक वक्तव्य आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. देशामध्ये कुठल्याही विषयावर विभागणी होता कामा नये, अशा प्रकारची त्यांची मांडणी आहे. आणि आपलं जे हिताचं, आपल्या हिताचं मत स्वातंत्र्य आहे ते कोणाकडे गहाण ठेवू नये. आणि हे सगळं करत असताना आपण आपल्या देशातल्या नागरिकांशी बंधुत्वाने वागलं पाहिजे. ही लोकशाहीचे आधारस्तंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं. त्यामुळे आजही जातनीय जनगणनेचं स्वागत विरोधक करताना दिसतात. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी स्वतःचे सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण केलं होतं आणि तेलंगणा आज जे करते त्याचं भारत उद्या अनुकरण करेल असे त्यांनी सांगितलं. आणि त्या सर्वेक्षणात असं आढळून आलं होतं की मागासवर्गीय जातींची लोकसंख्या त्यांच्याकडे 56.32% आहे असं सांगितलं होतं. म्हणजे आपल्याला मंडल आयोगाने ओबीसीची लोकसंख्या 52% सांगितली होती, इथे एकूण 56% आलेली आहे. प्रत्येक राज्यात याचं विपरीत वेगळी आकडेवारी येऊ शकते. आणि म्हणूनच या जनगणनेमध्ये जे मागासवर्गीय आहेत त्यांनी स्वतःची मागासवर्गीय म्हणून ओळख करून देण्यासाठी जी वैचारिक भूमिका आहे ती वैचारिक भूमिका आपल्या देशामध्ये मांडणं ही सगळ्या मागासवर्गीय नेतृत्वाची जबाबदारी आहे. कारण यामध्ये बुद्धिभ्रम करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होणार आहे आणि हिंदुत्वाचं असं वातावरण बऱ्यापैकी भाजपाने देशात पेटवलेलं आहे. भाजपाने ओबीसींचा पाठिंबा सरकारला टिकवून ठेवण्यासाठी हे पाऊल उचललेलं आहे असं अनेक विरोधक म्हणतात. आणि त्यामध्ये तथ्य आहे की ओबीसींची मागणी आहे जातनीय जनगणना झाली पाहिजे. आणि जर नरेंद्र मोदी ही जातनीय जनगणना करत नसतील तर ते ओबीसींचे विरोधक आहेत. अशा प्रकारचा धोका भाजपा सरकारला निर्माण झाला होता. आज भाजपामध्ये सर्वाधिक ओबीसी नेते आपल्याला पाहायला मिळतात. आजच आमच्याकडे अनेक नेते भाजपाकडे जाण्याच्या बातम्या येत आहेत. आणि म्हणूनच या घटनेला फार महत्व आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये जातीय समीकरणे निवडणूक निकालांवर लक्षणीय परिणाम करतात. आणि म्हणूनच नरेंद्र मोदींनी हा निर्णय घेतलेला आहे की बिहारच्या आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुका घेण्यासाठी जातनीय जनगणना केली पाहिजे. या दोन राज्यांनी जातीवर आधारित सामाजिक विषमतेवर चांगलं वातावरण पेटवलेलं आहे आणि म्हणून त्या राज्यातल्या नेतृत्वाला मी धन्यवाद देतो. आता जातीय जनगणना जी आहे ती भाजपासाठी जनता दल युनायटेड म्हणजे राजद समाजवादी पक्ष यांना निष्प्रभ करण्यासाठी मदत करू शकते असंही अनेक लोकांचं मत आहे. आणि दीर्घकाल मागासलेल्या जातींचं हितरक्षण करणारे जे पक्ष आपल्या महाराष्ट्रात आहेत, देशात आहेत, त्यांना संपवण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी करू पाहतात. कारण भाजपला हातात आलेली सत्ता सोडायची नाहीये. आपल्याला कल्पना आहे की भाजप जे सत्तेत आलेले आहे त्याबद्दल अनेक लोकांना शंका आहेत. परंतु आता आलेली सत्ता टिकवण्यासाठी आपल्याला जो संघर्ष आहे तो संघर्ष सामाजिक विषमता ही देशामध्ये आहे, त्या सामाजिक विषमतेला समर्थन करणारा पक्ष देशात राज्य करू शकत नाही किंवा देश चालू शकत नाही, हे वास्तव आहे. हा आपल्या चळवळींचा विजय आहे आणि म्हणून ह्या चळवळी अत्यंत महत्वाच्या आहेत. तुम्ही आम्ही जरी सत्तेत गेलो नाही तरी सुद्धा देश चालवण्यासाठी विरोधी पक्ष म्हणून आपण लोकांच्या हितांविषयी चर्चा करणं, जातनीय जनगणनेमागचं अंतिम सत्य आहे ते सांगणं ही आपली सगळ्यांची गरज आहे. आणि म्हणून हा विषय अत्यंत विस्ताराने मी आपल्याला सांगत आहे. खरं म्हणजे आता साधारणपणे 25 मिनिटं मी यांच्यावर बोललेलो आहे. खरं म्हणजे अर्धा तास बोलण्याचं माझं ध्येय असतं, परंतु जातीय जनगणना हा विषय हा देशातला कळीचा मुद्दा आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला भारताच्या निर्माणाची, नव्या राष्ट्र निर्माणाची जी दिशा दिलेली आहे, जी जबाबदारी आपल्या खांद्यावर दिलेली आहे, ती जबाबदारी पार पाडण्यासाठी जातनीय जनगणनेविषयी पूर्णपणे बोलणं ही काळाची गरज आहे. केवळ बातमी सांगण्याचा विषय नाही किंवा त्याचं राजकीय विश्लेषण करून चालणार नाही, तर सामाजिक आणि धार्मिक विश्लेषण सुद्धा आपल्याला करायचं आहे. खरं म्हणजे भाजपाला या जातनीय जनगणनेचा खूप मोठा धोका आहे आणि हा धोका नरेंद्र मोदींनी स्वीकारलेला आहे. त्यांच्या या धाडसी निर्णयाचं एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता, एक चिंतक म्हणून मी खरोखर स्वागत करतो की नरेंद्र मोदी आपले म्हणजे वैचारिक विरोधक असले तरी त्यांनी जो निर्णय घेतलाय तो निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची जी चळवळ आहे त्या चळवळीला एक प्रकारे खोटा का होईना समर्थन करणारा निर्णय आहे. आणि म्हणून हिंदू एकतेची, हिंदुत्वाची प्रतिमा भाजपाने अत्यंत काळजीपूर्वक केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने
त्याला एका संघटनेचा आधार देऊन देशभर तो विचार पोहोचवलेला आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी. आणि ही प्रतिमा आहे, ती प्रतिमेचा पराभव पहिल्यांदा पहलगाममध्ये झालेला आहे. म्हणजे भाजपाची किंवा संघ परिवाराची प्रतिमा, खरी प्रतिमा अशी आहे, ते मागासवर्गीयांचे विरोधक आहेत, परंतु मागासवर्गीय हिंदूंना म्हणजे ओबीसीना, एससी एसटीना पूर्ण संपवता येत नाही. पण त्यांच्या मनामध्ये तीच भावना आहे. सामाजिक शोषण, धार्मिक शोषण करून ते संपवण्याच्या मार्गावर असतात. आज महानगरपालिकांच्या निवडणुका होत नाहीत, आणि निवडणुका होत नाही कारण का ओबीसी, एससी एसटीचं, स्थानिक स्वराज्य संस्थांचं आरक्षण त्यांनी संपवलेलं आहे. आणि त्यांचे अधिकार, लोकशाहीचे अधिकार संपवून महापालिकांमध्ये प्रचंड लूट चालू आहे. गावठाणं तुटली जात आहेत, घरं तोडली जात आहेत. एक प्रकारचं भारत पाकिस्तानच्या युद्धापेक्षा भयानक युद्ध देशांतर्गत महानगरपालिका, पंचायत राजमध्ये सुरू आहे. आणि हे युद्ध आहे, हे युद्ध हिंदू धर्माच्या अंतर्गत शोषण आहे. परंतु दाखवण्यासाठी मुस्लिमांचा किंवा अल्पसंख्याक ख्रिश्चनांचा विरोध करायचा, याचा भाग म्हणून पहलगाम मधली जी घटना आहे त्या घटनेकडे भाजपाने सगळ्या देशाचं लक्ष केंद्रित केलं. आणि धर्म विचारला, जात विचारली नाही, अशी एक फिलॉसॉफी जातीच्या विरोधात भाजपाने पेरली. परंतु याचा पराभव भारताच्या सभ्य नागरिकांनी, जागरूक नागरिकांनी केला, खास करून काश्मीरी बांधवांनी केला. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही पर्यटकांसाठी जीव द्यायला तयार आहोत. त्यामध्ये मुस्लिम जे काश्मीरी आहेत ते पर्यटकांचा जीव वाचवताना बळी पडले. त्यात एक ख्रिश्चन बांधव सुद्धा पर्यटक म्हणून बळी पडलेले आहेत. मुस्लिम आणि ख्रिश्चन बळी पडून सुद्धा फक्त हिंदूच मुसलमानांकडून मारले गेले. अशा प्रकारची जी इमेज भाजपाने तयार केली होती, त्या प्रतिमेचा पराभव, प्रोपगंडाचा पराभव पहलगाम घटनेमुळे झाला. त्यामुळे आता भाजपाला असं समजलेलं आहे की अशा प्रकारची धार्मिक ध्रुवीकरणाची भूमिका घेऊन याच्यापुढे निवडणुका जिंकता येणार नाही. तर देशाचं जे मन आहे ते मन अत्यंत खंबीर झालेलं आहे भारतीय संविधानाने. आणि अनेक मागासवर्गीय, एससी एसटी, ओबीसी नेतृत्वाने ते घडवलेलं आहे. त्या सगळ्या नेतृत्वाला मी सलाम करतो, नेतृत्वाला मी अभिवादन करतो, नेतृत्वाला मी नमस्कार करतो. आणि म्हणून आंतर हिंदू जाती विभाजनावर भर देण्याचं काम भाजपा कधीच करू शकत नव्हतं. धर्म पूछा जाती नाही, हे अतिरेकांचे तोंडचं वाक्य, हे खरं म्हणजे भाजपाच्या तोंडचं वाक्य आहे. हे कोणी सांगेल? कारण आपल्याला कल्पना आहे की जेव्हा युद्धजन्य परिस्थिती असते, एक काही 4 माणसं भारतासारख्या महाकाय लोकशाही राष्ट्रातल्या सैन्याचा पराभव करण्याचा प्रयत्न या अतिरेकी कारवायांकडून करतात, त्यावेळी त्यांच्या सुद्धा जीवाला भीती असते. आणि त्यामुळे ते तिथे काही जातनिहाय जनगणना करायला आले नव्हते की तुमची जाती कुठली आहे असं विचारण्याचा प्रश्नच नव्हता, किंवा धर्म कोणता आहे. एकदा ह्या माणसांना मारायचं आणि देशामध्ये अराजकता माजवायची. काश्मीरच्या राज्याचं अर्थकारण हे पर्यटनावर आहे, ते संपवायचं, अशा प्रकारचा उद्देश घेऊन हे होतंय. आणि आपल्याला कल्पना आहे की आपल्या देशाच्या अर्थकारणाला, म्हणजे मागासवर्गीय, ओबीसी, एससी एसटी यांच्या अर्थकारणाला शत्रू फक्त पाकिस्तान नाही तर भारत सुद्धा आहे. आणि म्हणून नोटबंदीचा निर्णय हा केंद्र सरकारने, भाजपाने घेतलेला आहे. आणि आता जी मंदी मागासवर्गीयांकडे, मग नोकऱ्यांमध्ये असेल, उद्योगांमध्ये, ही आलेली आहे, भाजपाने निर्मित केलेली मंदी आहे. आणि भाजपाला मनुस्मृतीनुसार सर्व प्रकारच्या आर्थिक, सामाजिक, जमिनींचे, जंगल, पाण्याचे अधिकार मागासवर्गीयांना नाकारायचे आहेत. आणि म्हणून आदिवासींची गावठाणं उद्ध्वस्त होतात, आदिवासींकडून जंगलं काढून घेतली जातात. आमच्यासारख्या आगरी, कोळी, कराडी, भंडारी, मुंबईच्या भूमिपत्रांकडून त्यांची गावठाणं आणि जमिनी काढून घेण्याचं षडयंत्र भाजपाच्या सत्ता काळात मोठं झालेलं आहे. काँग्रेस काही कमी नाही. सेजचा कायदा त्यांनीच आणला आणि आमच्या जमिनी घेतल्या. आणि आज विमानतळ असतील किंवा सगळे कारखाने असतील किंवा केंद्रीय प्रकल्प असतील, धारावी सारखा अत्यंत उद्योगाने गजबजलेला परिसर आहे मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांचा, तो अदानीला देण्याचा निर्णय असेल, हे सगळे भांडवलशाही उद्योग भाजपाच्या काळात होत आहेत. आणि हीच मनुस्मृती आहे, मनुस्मृती वेगळी नाही. आणि म्हणून धर्म पूछा जाती नाही, हे अतिरेक्यांच्या तोंडचं वाक्य, हे जर तुम्ही तत्वज्ञानाच्या पातळीवर पाहिलं तर ते भाजपाचं वाक्य आहे की त्यांना धार्मिक दृष्टीने हिंदूंनी संघटित व्हावं, जाती विसरून जाव्यात, अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं होतं. परंतु याला छेद पहलगामच्या घटनेने दिलेला आहे. ही घटना सुद्धा नरेंद्र मोदींच्या निर्णयाच्या पाठीमागे असू शकते असा माझा अंदाज आहे. आणि म्हणूनच जातीय आकडेवारीनुसार जनगणना केल्यास ओबीसींकडून किंवा मागासवर्गीयांकडून वाढीव कोटा मागितला जाऊ शकतो. अलीकडेच महाराष्ट्र राज्यात मागासवर्गीयांचा जो निधी आहे तो निधी लाडक्या बहिणींच्या योजनेसाठी वापरला गेला. आणि ही खरं म्हणजे सामाजिक न्यायाचा जो विभाग आहे महाराष्ट्राचा आणि देशाचा, त्याला संपवण्याची ही भाजपा सरकारची चाळ आहे किंवा भाजपा सरकारचा हेतू आहे. अर्थात
मागासवर्गीय जातींच्या विरुद्ध भाजपाची विचारसरणी आहे. मग ती केंद्राची असेल किंवा महाराष्ट्र राज्याची असेल, ती नरेंद्र मोदींची असेल किंवा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे असेल, हे सगळेजण मागासवर्गीयांच्या विरोधात आहेत हे आपल्याला दिसतंय. आणि म्हणून ओबीसींचा उपवर्गीकरण असेल किंवा देशाच्या साधन संपत्तीची वाटणी असेल, या मागण्या या जातीय जनगणनेनुसार वाढू शकतात हे आपल्याला वास्तव समोर दिसतोय. आणि म्हणून हिंदू धर्मामधला समतोल बिघडू शकतो. हा सामाजिक बदल भाजपाची जी मूळ वैचारिक रचना आहे त्या मूळ वैचारिक रचनेला धोकादायक अशी स्थिती आहे. कारण भाजपाचं जे तत्वज्ञान आहे ते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना न्याय देण्याचं आहे. आणि म्हणूनच भाजपाचं हे सगळं वर्णन करत असताना आपल्याला माहित आहे की इंग्रजांनी जातनीय जनगणना स्वातंत्र्यपूर्व काळात केली होती आणि ही जातनीय जनगणना काँग्रेस पण करू शकली असती, पण काँग्रेसने सुद्धा हा धोका पत्करलेला नाही. कारण ते सुद्धा शेवटी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य उच्च जातींचे समर्थक म्हणूनच पुढे आले. खरं म्हणजे काँग्रेस आणि भाजप हा देशाला पर्याय नाही. खऱ्या अर्थाने मागासवर्गीयांचा एक राष्ट्रीय पक्ष या देशामध्ये असावा अशी अपेक्षा सगळ्या मागासवर्गीयांची आहे. माझी सुद्धा तीच अपेक्षा आहे. आणि म्हणून मी 2 वेळा निवडणुका लढलो. पहिली निवडणूक मी आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीतून लढलो आणि दुसरी निवडणूक बहुजन समाज पार्टीतून लढलो. हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीयांची भूमिका मांडताना दिसत आहेत आणि त्यांचा आदर मी करतो. आणि म्हणूनच कुठल्या तरी भाजपामध्ये प्रवेश करायचा किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा अशी स्पर्धा आज ओबीसी नेतृत्वामध्ये आहे. आणि ही स्पर्धा टाळून आपण कोणाच्या सोबत केलं पाहिजे, तर आपण ज्यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा, विषमतेचा विरोध पूर्ण आयुष्यात केला अशा मागासवर्गीय नेतृत्वासोबत आम्ही गेलं पाहिजे आणि या नेतृत्वाचा आदर आपण केला पाहिजे. मग आपल्याला माहित आहे की फुले शाहू आंबेडकरांची जी विचारधारा आहे या विचारधारेवर अत्यंत संयमाने, अत्यंत निष्ठेने चालणारे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील, माननीय कांशीराम साहेब असतील, बहन मायावती असतील, यांनी ही भूमिका मांडली. परंतु या भूमिकेला समर्थन जोपर्यंत मागासवर्गीय लोक देत नाहीत तोपर्यंत हे पक्ष मजबूत होणार नाहीत, राष्ट्रीय स्वरूपाचे होणार नाहीत. पण उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांनी ही भूमिका चांगल्या पद्धतीने मांडली आणि म्हणून आज राहुल गांधींनी घेतलेल्या या मागणीला यश आपल्या देशात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्वतः प्रतिमा जी निर्माण झालेली आहे की ओबीसी नेता म्हणून, अर्थात ते भाजपाचं नेतृत्व करतात, परंतु त्यांनी जी भाजपाने प्रतिमा उभी केली की ते ओबीसी नेते आहेत आणि ती प्रतिमा त्यांनी पुढे आणलेली आहे, स्वतःला ओबीसीचा नेता म्हणून सादर केलेला आहे. आणि ओबीसींना जोडण्यासाठी या प्रतिमेचा उपयोग झालाय. परंतु भाजपाने जे अत्याचार किंवा भाजपाच्या विचारसरणीने म्हणजे ब्राह्मणवादी विचारसरणीने जे अत्याचार या देशात केलेले आहेत ते 3000 वर्षाचा संघर्ष आहे. म्हणून महात्मा ज्योतिबा फुले चित्रपटातला तो संवाद आहे की इंग्रजांची 150 वर्षाची गुलामगिरी नष्ट करणं एक वेळ सोपं आहे, पण 3000 वर्षांची गुलामगिरी जी मनुस्मृतीची आहे ब्राह्मणवाद्यांची ती संपवणं अवघड आहे. आणि म्हणूनच माझी आपल्या देशातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सांस्कृतिक गुलामगिरी लादणाऱ्या संघ परिवाराच्या सरसंघचालकांचं, मोहन भागवत यांचं जे एक वक्तव्य आहे त्याचा नेहमी मी उल्लेख करतो की 5000 वर्ष पंडितांनी या देशातल्या स्त्री शूद्रांचं शोषण केलंय. त्यांचं जे वाक्य आहे ते वाक्य सुद्धा या देशातल्या मागासवर्गीयांच्या चळवळीने प्रभावित झाल्यामुळे आलेलं वाक्य आहे. त्यांनी आपली चूक मान्य केलेली आहे. आणि म्हणून तसाच हा प्रकार नरेंद्र मोदींच्या राजकीय जीवनात किंवा भाजपाच्या राजकीय जीवनात आपल्याला दिसतोय. आणि आपल्याला कल्पना आहे की निसर्गाचा जो न्याय आहे तो फार काळ दाबता येत नसतो. आणि म्हणून भगवान बुद्धांची जी अनेक वचनं धम्मपदामध्ये आहेत की त्यातलं एक अत्यंत मला आवडणारं वचन आहे की सूर्य, चंद्र आणि सत्य यांना फार काळ दाबून ठेवता येत नाही किंवा झाकता येत नाही. म्हणजे सूर्यग्रहण असेल तर एकाच दिवस सूर्य थांबेल किंवा आकाशात पाऊस असतील, ढग असतील तर सूर्य थोडा वेळ दिसणार नाही, परंतु ते ढग बाजूला झाल्यावर दिसेल. चंद्राला सुद्धा ढग आडवे आले किंवा अमावस्या असेल तर तो दिसत नाही, परंतु अमावस्या गेली की नंतर तो कलेकालने वाढत जातो आणि चंद्रप्रकाश पृथ्वीवर पडतो. आणि सत्याचं पण असं आहे, सत्य फार काळ दाबता येत नाही, आज नाही उद्या ते बाहेर येतं. म्हणून हजारो वर्षांच्या भारताच्या गुलामगिरीत जातीनिहाय जनगणना हा जो निर्णय आहे हा नैसर्गिक न्याय आहे आणि तो मीडियाच्या दबावातून किंवा मीडियाचा म्हणजे मोदी मीडिया म्हणून किंवा गोदी मीडिया म्हणून आपला शब्दप्रयोग होतो त्याच्या माध्यमातून दाबता येईल असं अनेक लोकांना वाटत होतं. आणि अशा प्रकारचं शिक्षण असेल, न्यायालयीन निर्णय असतील, म्हणजे ईडी असेल किंवा पोलीस असतील याच्या माध्यमातून नैसर्गिक न्याय दाबण्याचा प्रयत्न आपल्या देशात होत होता. पण हा नैसर्गिक न्याय दाबता येत नाही हे सत्य जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातून समोर आलेलं आहे. आणि म्हणून भारतीय राजकारणातील एका नवीन टप्प्याची सुरुवात आपल्या देशात होते. मंडळ आयोगाच्या काळातील परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली, जो मोठा त्याग केलेला आहे, खरं म्हणजे
1990ला मी प्रथमच कॉलेज करून शिक्षक झालो. त्या अगोदरच्या चळवळी मला काही एवढ्या समजत नव्हत्या आणि 2005 साली मला ओबीसी आरक्षण किंवा भारतातली विषमता काय आहे, बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ त्याचा परिचय 2005 साली झाला. माझा अभ्यास किंवा माझं जे आजचं वक्तव्य आहे हे फक्त 15 वर्ष आंबेडकरी बंधू भगिनींनी माझं केलेलं प्रबोधन आहे त्याचं प्रतीक आहे. त्यामुळे मी त्यावर अधिकाराने बोलू शकत नाही. परंतु मंडल आयोगाच्या आंदोलनात ज्या कार्यकर्त्यांनी आमचं काम केलं त्याचा त्याग फुकट गेलेला नाही, त्यांच्या त्यागाला आज यश येते. त्यामुळे आता जे कोणी काम करतायत त्या कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की कदाचित एकाच आयुष्यात आपल्याला यश मिळत नाही. आपण केलेली मेहनत आपल्या मुलांच्या रूपाने, आपल्या पुढल्या पिढीच्या रूपाने त्यांच्या फायद्याची होत असते. हा उद्देश ठेवून सुद्धा काही काम करावं लागतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय महान असे कष्ट आणि विरोध पत्करून भारताचं जे संविधान लिहिले त्या संविधानामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या संविधानिक गोष्टीचा यश आपल्या डोळ्यासमोर येते. आणि म्हणून मंडल आयोगामध्ये ज्यांनी काम केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर जो संघर्ष ज्या नेतृत्वाने केलेला आहे नेतृत्वाला आपण सगळ्यांनी समोर आणलं पाहिजे आणि त्यांचं कष्ट त्यांचा त्याग समोर ठेवून आता आपल्याला काम केलं पाहिजे. संघराज धमकीर्ती इथे आहेत, गुणाजी निकम आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. आणि म्हणूनच आताचा जो विजय आहे तो मंडल आयोगाचा विजय आहे असं मी मानतो. केवळ राहुल गांधींचा किंवा विरोधी पक्षांचा नाही तर सामाजिक चळवळींचा विजय आहे. विरोधी पक्ष जो आहे तो जातीय समतेच्या मुद्द्यावर आता भारतामध्ये एक व्हायला लागलेले आहेत. म्हणजे धार्मिक ध्रुवीकरणाचा विचार मुस्लिम विरुद्ध हिंदू किंवा ख्रिश्चन विरुद्ध हिंदू अशी हिंदुत्वाची व्याख्या ज्यांची होती त्याला छेद आता बसलेला आहे. आता हिंदूंना समता पाहिजे, भारतीय संविधानातली समता पाहिजे. लिंग किंवा वंश भेद वर्ण यांचा जो भेद आहे तो भेदाला विरोध करून एक भारतीय नागरिक म्हणून माणूस म्हणून आम्ही एकत्र आलं पाहिजे हे तत्वज्ञान भारतातल्या लोकांना आता पटायला लागलेलं आहे आणि हा तत्वज्ञानाचा हा विचार आहे. आणि म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राज्यस्तरीय जात सर्वेक्षणाने राष्ट्रीय चर्चेला आपल्या देशात सुरुवात केली. त्या नितीश कुमारांना सुद्धा मी धन्यवाद देईन. आणि या चर्चेची जी सुरुवात जी देशात झाली, राहुल गांधींनी जी मोठी यात्रा काढली, हे जे निर्णय आहेत राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहेत. आणि म्हणून ज्यामुळे केंद्राला आता आम्ही ओबीसी विरोधी नाही हे सांगण्याची मुश्किल परिस्थिती आली आहे. आम्ही ओबीसींचे समर्थक आहोत असं नरेंद्र मोदींना ठासून सांगावं लागतं. आम्ही मुस्लिमांच्या विरोधी आहोत म्हणून हिंदू आहोत हा परिचय आता पुरेसा राहिलेला नाही. तर आपल्याच पोटातल्या हिंदूंवर आम्ही जे अन्याय अत्याचार केलेत त्या चुकांची कबुली देण्याची वेळ आली. आणि म्हणून केंद्राला ओबीसी विरोधी असल्याचा धोका आता पत्करण्याचा स्थिती राहिलेली नाही. जरी ईव्हीएम किंवा निवडणूक आयोगाचे चुकीचे निर्णय, न्यायालयीन निर्णय जे आहेत ते चुकीचे निर्णय आहेत ज्यामध्ये शिवसेना पक्षाची विभागणी निर्णय राजकीय किंवा न्यायालयीन निर्णयांनी निवडणूक आयोगाने केली, परंतु शिवसेना हा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वडिलांनी म्हणजे प्रबोधनकार ठाकरे, केशव सीताराम ठाकरे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीच निर्माण केला होता. तो सुद्धा चळवळीतून झाला होता. त्याची विभागणी करून तो एकनाथ शिंदेना देणं, त्यांचं चिन्ह देणं हा निर्णय अनैसर्गिक आहे. याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतला निर्णय सुद्धा अनैसर्गिक निर्णय होता. आणि हे अनैसर्गिक निर्णय आपल्या देशात दिले गेले. आपण त्याच्यावर गप्प बसलो कारण म्हणजे उग्र आंदोलनं, संविधानिक आंदोलनं, लोकशाहीवादी आंदोलनं या देशात तिथे व्हायला पाहिजे पण ती झाली नाही. आणि म्हणून असत्याचा स्वीकार राजकीय नेतृत्वाने केला असला तरी सुद्धा सत्य हे नाकारलं जात नाही आणि समाजाने सत्याची मागणी केलेली आहे. त्याचा विजय आता समोर येतोय. केवळ ईव्हीएमनी हा विरोध दाबून काढता येणार नाही, निवडणूक आयोगाच्या निर्णयाने दाबता येणार नाही अशी स्थिती आज निर्माण झाली आहे. आता देशातल्या एकंदरीत या स्थितीविषयी मी आपल्याला सांगितलं की इंग्रजांनी जातनिहाय जनगणना केली कारण इंग्रज जे अभ्यासक होते त्या अभ्यासकांना खूप अशा गोष्टी सत्य आढळली की या देशामध्ये सम्राट अशोकासारख्या महान नेत्यानं समता निर्माण करून या जगामध्ये एक मोठं साम्राज्य निर्माण केलं होतं. आणि हे साम्राज्य हुकुमशाही पद्धतीचं नव्हतं तर मानवतेचं होतं. केवळ स्त्री पुरुष म्हणजे माणसाला न्याय देणारं नव्हतं तर पशु पक्ष्यांसाठी दवाखाने उघडणं, लोकांच्या हिताचे निर्णय घेणं आणि ते निर्णय दगडांवर संदेश करून प्रकाशित करणं हा जो त्या ऐतिहासिक काळातला भारताचा इतिहास आहे हा इंग्रजांच्या इथं येण्यामुळे उघडकीस आला. लॉर्ड कनिंघम यांनी उत्खनन करून हे शोधून काढलं सम्राट अशोकाचं जे साम्राज्य आहे ते मानवतावादी होतं
आणि या मानवतावादाला संपवण्याचं काम इथल्या ब्राह्मणवादाने केलं आणि ते गाडून इथे मनुस्मृती आणली, हुकुमशाही आणली आणि या हुकुमशाहीवर देश गुलाम झाला आणि त्यामुळे त्यांचा परकीयांपासून पराभव होत गेला. मग शस्त्राचा अधिकार शूद्रांना नाकारणं, राज्य करण्याचा अधिकार त्यांना नाकारणं, त्यांना धार्मिक प्रवेशाचे, मंदिरात प्रवेशाचे अधिकार नाकारणं, त्यांना जमिनी, जंगल, शिक्षण यांचे अधिकार नाकारणं, अशा प्रकारचा संघर्ष देशाने पाहिला. आणि सम्राट अशोकानंतर आपल्या भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा रयतेचा राजा ज्या तत्वज्ञानाने उभा राहिला, तो राजा शिवनेरी इथल्या बौद्ध लेण्यांमधल्या किल्ल्यामध्ये जन्माला आला होता. मग त्यांचा विचार हिंदुत्वाचा आहे की सामाजिक न्यायाचा आहे, समतेचा आहे, हा प्रश्न आजही इतिहासकारांना पडलेला आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान इतिहासकारांनी आणि ज्योतिबा फुलेंनी त्यांची समाधी शोधून दाखवून दिलं की रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज हा सम्राट अशोकाच्या पावलावर पाऊल टाकून सामान्य जनतेच्या, उपेक्षित बहुजनांच्या अधिकारांना प्रस्थापित करणारा राजा होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य पुन्हा एकदा पेशवाईमध्ये बुडालं गेलं. आपण अलीकडे छावा चित्रपट पाहिला, त्यामध्ये सुद्धा धार्मिक ध्रुवीकरणाचा विषय होता की छत्रपती शिवाजी महाराजांचा सामाजिक न्यायाचा विचार घेऊन संभाजीराजे जगले, त्यांनी संघर्ष केला. हा विषय कोणी सांगत नाही ब्राह्मण इतिहासकार सांगत किंवा मराठा इतिहासकार सांगत. आणि यातूनच महात्मा ज्योतिबा फुलेंचा जो उदय झालेला आहे आणि त्यांनी याची मांडणी स्पष्ट केली की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, म्हणजे ब्राह्मण हे ब्रह्मदेवाच्या मुखातून जन्माला आले, क्षत्रिय बाहूतून जन्माला आले आणि आपल्याला कल्पना आहे की शूद्र, वैश्य हे मांड्यांपासून जन्माला आले, शूद्र हे पायापासून. आणि स्त्रियांना शिक्षण नाकारण्याचं जे काम इतिहासात झालं होतं ते भगवान बुद्धाची आई महामाया एकविरा, त्यांची बहीण महाप्रजापती यांनी स्त्रियांना धार्मिक अधिकारांची मागणी बौद्ध धम्मसंघात केली आणि स्त्रियांच्या अधिकारांची चळवळ जी सुरू झाली होती, चळवळ पुन्हा एकदा जागृत करण्याचं काम सावित्रीमाईंनी केलं. हा सगळ्या महापुरुषांचा संघर्ष आहे. या संघर्षामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी जी भूमिका घेतलेली आहे ती अत्यंत क्रांतिकारी भूमिका आहे. ती भूमिका सुद्धा मांडली जात नाही. आज राजर्षी शाहू महाराजांची भूमिका मराठा राजा म्हणूनच नाही तर ते जे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतरची अत्यंत आधुनिक सामाजिक समतेची भूमिका आहे. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सहकार्य करण्याचं, मदत करण्याचं ऐतिहासिक कार्य जे आपल्याला माहित आहे राजर्षी शाहू महाराज सयाजीराव गायकवाड यांनी केलेलं आहे, तो नव्या भारताचा आदर्श असला पाहिजे. परंतु देशामध्ये हा विचार दाबण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. आपल्याला कल्पना आहे की मी ज्या पार्श्वभूमीवर आज बोलत आहे, माझ्या मनाची भूमिका जी तयार झालेली आहे ती भूमिका ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील यांच्या खोती विरुद्ध आंदोलनातून, कुळ कायद्यातून तयार झालेली आहे की आम्हाला सुद्धा गुलामीप्रमाणे वागवलं जात होतं. जगामध्ये गुलामगिरी आहे, जगामध्ये जी गुलामगिरी आहे ती आपल्याला कल्पना आहे की भांडवलदार आणि कामगार यांची गुलामगिरी आहे किंवा लोकांना गुलाम करण्याची एक पद्धत होती, परंतु ही धार्मिक नव्हती, त्याला धर्माचा अधिकार नव्हता. परंतु भारतामध्ये आमच्या ओबीसी, एससी, एसटी यांच्या गुलामगिरीला धर्माचा अधिकार, धर्माची मान्यता होती. त्यामुळे आज ओबीसी म्हणून मी जे बोलतोय हे ओबीसी म्हणून बोलणं अत्यंत अवघड बोलणं आहे, कारण हा थेट इथल्या धर्मव्यवस्थेला, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या व्यवस्थेला विरोध आहे. आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की मराठा समाजाने ज्यावेळी मागणी केली की आम्हाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे, तेव्हा जरांगे पाटलांच्या आंदोलनाला विरोध करताना मी जी भूमिका घेतली ही भूमिका अत्यंत वेगळी होती, कारण ओबीसीचे नेते धार्मिक शोषणाचा मुद्दा मांडत नव्हते. आणि म्हणून मी जरांगे पाटलांना सांगितलं, तुम्हाला धर्माने कमी लेखले का? तुम्हाला धर्माने तुमचं शोषण केलंय का? तर नाही. तुम्ही धर्माचे हस्तक आहात, म्हणजे ब्राह्मणांच्या बरोबरीने क्षत्रिय हे हस्तक आहेत. आज महाराष्ट्रावर राज्य हे मराठ्यांचं आहे, तरी मागासवर्गीयांचा निधी पळवला जातोय. अजित पवार आणि एकनाथ शिंदे तो पळवतायत, परंतु कुठलाही ओबीसी नेता हे सांगत नाही की पेशवाईचे समर्थक देवेंद्र फडणवीस याचं समर्थन क्षत्रिय मराठा करतात आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेश आणि बिहार सारखे बदल होताना दिसत नाही. खरं म्हणजे आज जातनिहाय जनगणनेचं समर्थन सगळ्यात पुढे येऊन महाराष्ट्रातल्या ओबीसी नेत्यांनी केलं पाहिजे. पण ओबीसी नेत्यांना पूर्ण माहित आहे की जातनिहाय जनगणना म्हणजे हिंदू धर्मातल्या विषमतेला संपवण्याचा निर्णय आहे. आणि ज्या महापुरुषानं आपली हजारो वर्षांची लढाई जी भगवान बुद्ध, चारवाक, महावीर यांच्यापासून सुरू झालेली आहे, सम्राट अशोकापासून सुरू झालेली आहे, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई यांनी आपल्या जीवाचं मोल देऊन ही लढाई पुढे आणलेली आहे. आमच्या महिलांना शिक्षित करण्याचं ऐतिहासिक काम केलेलं आहे आणि त्या लढाईला अंगावर घेण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि ते केवळ एवढंच केलं नाही, आता जातनिहाय जनगणना कशासाठी करायची हा मुख्य मुद्दा मी इथे मांडतोय की जातनिहाय जनगणना करणं म्हणजे केवळ लोकसंख्या मोजणं किंवा घरामध्ये फ्रीज आहे का, टीव्ही आहे का, कार आहे का, किंवा कुत्रे किती आहेत, मांजरं किती आहेत अशी शिरगणती नाही. तर या देशानं हजारो वर्ष, म्हणजे आपल्याला कल्पना आहे की मनुस्मृतीचा जो धर्म आहे, हिंदू धर्म आहे, वैदिक धर्म आहे, ब्राह्मणी धर्म आहे, यांनी देशातल्या शूद्रातिशूद्र आणि स्त्रियांना सगळे अधिकार नाकारले होते.
हे अधिकार नाकारले होते हे ओबीसी आजही मान्य करत नाहीत. आणि म्हणून आम्ही कोकणातल्या खोतीमध्ये गुलाम झालेले लोक याचा दाखला देतोय की आमची जी गुलामगिरी आहे या देशातल्या हिंदुत्ववाद्यांना कधी कळली नाही. ही गुलामगिरी धार्मिक गुलामगिरी आहे, ही डाव्या चळवळीला कधी कळली नाही. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यावर उपाय सांगितला की यावर कायमस्वरूपी उपाय आहे. जर या धर्माने आमचं शोषण केलंय, आज ब्राह्मण, मराठा, वैश्य किंवा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्यापेक्षा आमची शेतजमीन कमी आहे, यांच्यापेक्षा आमची घरं ही हलकी आहेत, झोपड्या आहेत, यांच्यापेक्षा आम्हाला शिक्षणामध्ये प्रतिनिधित्व नाही मिळत नाही, आम्ही मुख्यमंत्री या महाराष्ट्रात होत नाही, देशात पंतप्रधान होत नाही, आम्हाला पुरेसं प्रतिनिधित्व चित्रपटात आणि उद्योग क्षेत्रात मिळत नाही, आम्हाला सामाजिक मान प्रतिष्ठा मिळत नाही, धार्मिक क्षेत्रात आमचे अधिकार नाकारले जातात. या सर्वांचं मूळ कारण हे इथला धर्म आहे, वैदिक हिंदू धर्म आहे. आणि चिकित्सा यांची केल्याशिवाय जातीय जनगणना काय हे तुम्हाला कळणारच नाही. कारण आम्हाला शूद्रातिशूद्र कोणी ठरवलंय? तर इथल्या धर्मवाद्यांनी ठरवलंय. ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण जन्माला आले याचं समर्थन करून जर आमच्यावर गुलामगिरी लादली असेल तर ब्राह्मणांनी, आणि त्या ब्राह्मणांना समर्थन करण्याचं काम राज्यकर्ते म्हणून क्षत्रिय मराठ्यांनी केलेलं आहे. त्या गुलामीचं समर्थन करण्याचं काम आज वैश्य करत आहेत, अदानी अंबानी उद्योगपती करतायत. सगळी धरणं, सगळं विमानतळ आणि सगळे उद्योग, केंद्रीय उद्योग हे उद्योगपतींच्या घशात घातले जात आहेत. ही विषमतेचं, मनुस्मृतीचं समर्थन आहे. आणि समता आणायची असेल तर मागासवर्गीयांना अधिकार दिले पाहिजेत म्हणून त्याची चिकित्सा नव्याने करणारी ही जातीय जनगणना आहे. आणि यामध्ये ओबीसी, एससी, एसटी बांधवांनी हिरिरीने पुढाकार घेतला पाहिजे, पैसा लावला पाहिजे, त्याच्यावर बोललं पाहिजे, प्रबोधन शिबिरं घेतली पाहिजे. कारण जातीय जनगणनेतून निष्पन्न होणार आहे ती आमची गुलामगिरी. आजही आम्ही या देशात गुलाम आहोत. आम्हाला गुलाम इंग्रज, पोर्तुगीज, मोगल यांनी केलेलं नाही, तर हिंदुत्वानी केलेला आहे. हिंदू धर्म आमच्या गुलामीचा धर्म आहे. त्याची चिकित्सा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. मला कल्पना आहे की खोती विरुद्ध आंदोलनात, जमिनींच्या आंदोलनात, पाणी हक्काच्या 14 तळ्याच्या आंदोलनात, चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या केसेस लढण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे होते. यांना आदर्श मानूनच जगन्नाथ कोटेकर, ॲडव्होकेट जनार्दन पाटील, दिबा पाटील यांनी मंडल आयोगाच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ भूमिका घेतली. परंतु आताचे आमचे जे सगळे ओबीसी नेते आहेत, 52% ओबीसीचे नेते आहेत, यांनी जातीय जनगणनेचा अर्थ हा धर्मचिकित्सा असा घेतला तरच सत्य आता लागू शकतं. आणि हा जर सत्य शोधायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्या साहित्याचा अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जे पुस्तक आहे मुक्ती कोण पते, हे जातीय जनगणनेचा उपाय आहे. धर्म विषमतावादी असताना भारतीय संविधान यशस्वी होऊ शकत नाही. आणि म्हणून संविधान सभेतल्या शेवटच्या भाषणात सांगतात की आमच्याकडे राजकीय हक्क जरी दिसत असले, आज राजकीय नेते म्हणून अनेक आमचे नेते राज्याच्या आणि केंद्राच्या राजकारणात, दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी नेते म्हणून स्वतःला सांगतात, परंतु धर्माच्या विरोधी ते काही बोलू शकत नाहीत. धर्मचिकित्सा करा असं कधी म्हणत नाहीत. मंदिरांची अर्थव्यवस्था उघड करू शकत नाहीत. पुरोहित वर्गाने शोषणावर नरेंद्र मोदी बोलू शकत नाहीत. परंतु जातनीय जनगणनेच्या समर्थनार्थ त्यांनी केलेलं वक्तव्य हे धर्मचिकित्सेचं वक्तव्य आहे. आणि यातून केवळ भाजपालाच नाही तर हिंदू धर्माला फार मोठा धोका आहे. आणि हे ऑपरेशन जे आहे ते ऑपरेशन करण्याशिवाय पर्याय नाही. डॉक्टर हेडगेवारांनी हिंदूंचं संघटन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तयार केला आणि या देशाला सांगितलं की हिंदू एकत्र राहू शकतात, हिंदूंचं संघटन आम्ही करू शकतो. परंतु एकाच घरात असताना एकानी कायम आयुष्यभर अनेक जन्मानुजन्म तुमची सेवा करायची आणि तुम्ही ऐशारामात जगायचं, अशा प्रकारची विषमता कुठल्याच प्राण्याला सुद्धा मान्य नसते, निसर्गाला ती मान्य नाही. आणि अनैसर्गिक संघटन हे आता खरं म्हणजे अपयशी ठरलेले आहे. संघ परिवाराचा पराभव म्हणजे भारतामधली जातनीय जनगणना आहे असं मला वाटतं. परंतु या पराभवाचा अंतिम उपाय आहे हा डॉक्टर हेडगेवारांनी जुन्या मनुस्मृतीच्या समर्थनार्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केला असेल, तर डॉक्टर आंबेडकरांनी या सगळ्या विषमतेवर उपाय म्हणून भारतीय संविधान लिहिलं. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या करुणा यांच्या माध्यमातून देशाला नवा विचार दिला. आणि या विचारांना आदर्श साजेसा असा धम्म, या देशाला भगवान बुद्धाचा धम्म जो देशातला मूळ विचार आहे तो आपल्याला दिलेला आहे. आणि अशा प्रकारची चिकित्सा चार्वाक आणि महावीर यांनी केलेली आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान देताना हे सांगितलं की संविधानामध्ये ओबीसींच्या गुलामगिरी संपवण्यासाठी 340 कलम लिहिलं. तुमचं सामाजिक मागासलेपण आहे, तुमचं आर्थिक शोषण आहे, हे या देशाने केलं असेल तर त्याचा न्याय करण्यासाठी तुम्ही मंडल आयोगासारखा आयोग इथे आणला. पण मंडल आयोग लागू झाला नाही कारण सरकार हे मंडल आयोगाच्या म्हणजे सामाजिक न्यायाच्या विरोधी आहे. आजही सामाजिक न्यायाच्या विरोधी सरकार आपल्याकडे आहे. त्यामुळे ते जातनीय जनगणना करतील की नाही याच्यावर कुणाचाही विश्वास नाही. कारण बोलायचं एक आणि करायचं काय एक, हे नोटबंदी असेल किंवा बाकीचे सगळे निर्णय असतील, कोरोनामधले निर्णय असतील, यामध्ये आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे पहलगाम घटनेचा अर्थ भाजपाने लावला तो मुस्लिमांना विरोध करण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावं आणि पाकिस्तानवर आम्ही आक्रमण करावं
युद्ध निर्माण करावं आणि बहुजन समाजाने पुन्हा एकदा कोरोनामध्ये जसं आम्ही गेलो, नोटबंदीत मागे गेलो, तसं या युद्धामुळे मागे जावं अशा प्रकारची मानसिकता देशाची घडवण्यामध्ये भाजपावाले अपयशी ठरलेले आहेत आणि म्हणून जातनीय जनगणना आलेली आहे. मी आपल्याला सांगतोय की मी हिंसेचं समर्थन करणार नाही. भारताच्या संविधान सभेतल्या शेवटच्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की धार्मिक ध्रुवीकरण हे देशाला धोकादायक आहे. जातीमध्ये लिंगभेद, वर्णभेद हे देशाला धोकादायक आहे आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये हिंसक चळवळ उभी करणं हे सुद्धा धोकादायक आहे. ही हिंसक चळवळ होऊ नये, लोकशाहीला धोका होऊ नये आणि विभूती पूजा सुद्धा होऊ नये. आणि म्हणून नरेंद्र मोदींनी जातनीय जनगणना केली असेल तरी सुद्धा त्यांचा पिंड हा धर्मचिकित्सेचा नाही किंवा राहुल गांधीचा पिंड सुद्धा धर्मचिकित्सेचा नाही. ते जातनीय जनगणना राजकीय अर्थाने पाहतात. ओबीसी आपल्याकडे येतील या जनगणनेनंतर अशी अपेक्षा ठेवून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष काम करतायत. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका सांगतो की आम्ही आगरी कोळी ओबीसीनी बाबासाहेब आंबेडकरांकडून जमिनीचा मालकी अधिकार घेतला, घरांचा घेतला, शिक्षणाचा घेतला, आरक्षणाचा घेतला. मनुस्मृतीची गुलामगिरी, पेशवाईची गुलामगिरी जाळून टाकण्यासाठी मनुस्मृती दहनाचा धोका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पत्करला आणि यातून आम्हा सगळ्या ओबीसींना जागा करण्याचा निर्णय त्यांनी रायगड जिल्ह्यात घेतला. बाबासाहेब आंबेडकरांच्या या चळवळीचा मी साक्षीदार आहे आणि त्यांच्या चळवळीचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की यामध्ये आपण जातनीय जनगणनेमधून जे निष्कर्ष येतील की बाबा अजित पवार, शरद पवार किंवा एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा राजाराम पाटील उपेक्षित का राहिले, मागे का राहिले, तर त्यांची ती बुद्धिहीनता आहे किंवा त्यांच्यातला व्यक्तिगत दोष आहे किंवा ते सामाजिक आर्थिक दृष्ट्याने कमकुवत आहेत, यातली नक्की कारणं कुठली आहे. तर या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये ओबीसी मुख्यमंत्री होऊ शकत नाही कारण इथे मनुस्मृतीचीच विचारसरणी आहे, इथे धार्मिक विचारसरणी आहे. आणि म्हणून आम्हाला ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी या चिखलातून, या दलदलीतून बाहेर काढलं आणि आता आमच्या समोर जो पर्याय आहे तो पर्याय आहे या धर्माची चिकित्सा एकदा होऊ द्याच. की केवळ भांडवलदार आणि कामगार असा वाद नाही तर इथल्या धर्मानेच आम्हाला आमच्या शेती, पाणी, जंगल, समुद्र यांच्यापासून वंचित ठेवलं होतं आणि हे अधिकार मिळवायचे असतील तर भारतीय संविधान आमच्या समर्थनार्थ उभा आहे. परंतु आम्ही जो धर्म जगतोय तो धर्म आमच्या विरोधी असेल तर या धर्माची चिकित्सा करून आम्ही भगवान बुद्धाच्या आई एकविरेच्या धर्माकडे प्रवास केला पाहिजे आणि मग पंचशील असेल किंवा भारतीय संविधानातली स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्व असतील ते आम्ही स्वीकारली पाहिजे. विभूती पूजा हा धर्माने दिलेला आम्हाला जो संदेश आहे तो धोकादायक आहे आणि म्हणून भगवान बुद्धांचं वचन सांगून मी या सगळ्या माझ्या भाषणाचं किंवा माझ्या वक्तव्याचं समारोप करणार आहे. त्यांनी सांगितलं की मी सांगितलं म्हणून ते खरं मानू नका, धर्मग्रंथांनी सांगितलंय म्हणून खरं मानू नका किंवा परंपरा आहे म्हणून खरं मानू नका. धर्मग्रंथ किंवा वेद, उपनिषद, रामायण, महाभारत यांनी दिलेली जीवनमूल्य ही ओबीसींच्या, स्त्रियांच्या विरोधी होती. म्हणजेच ब्रह्मदेवाच्या तोंडातून ब्राह्मण जन्माला आले, बाहूतून क्षत्रिय आणि मांड्यातून वैश्य आणि शूद्र पायातून जन्माला आले. हा जो सिद्धांत देशामध्ये आज काम करतोय, महाराष्ट्राच्या राजकारणात करतोय, केंद्राच्या राजकारणात हा सिद्धांत काम करतोय, या धर्मचिकित्सेची खरी गरज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उघड करून दाखवली. आणि म्हणून त्यांनी 1956 साली गुलामीचा हिंदू धर्म, वैदिक धर्म सोडून आपल्याला माहित आहे की नव्या समतेचा, मानवतेचा बुद्ध धर्म या देशाला दिला. या धर्मांतराच्या वेळी मुक्ती कोण पथे या भाषणाच्या अंतिम काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर जर ओबीसी राहिले असते तर ही जी आजची घटना जातनीय जनगणनेची घडते त्या घटनेचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. खरं म्हणजे भाजपाच्या हिंदुत्ववादी लोकांच्या मनात आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे. इतकं एवढं काळ आम्ही या बहुजन समाजाला संपवलं. मी आज माझ्या स्वतःच्या जीवनाकडे पाहतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की 35व्या वर्षी आंबेडकरी चळवळीतले भाऊ मला भेटले नसते तर जातनीय जनगणना म्हणजे ओबीसी, एससी, एसटी यांचं शोषण आहे. त्या शोषणाचा शोध घेण्याचा प्रयोग आहे. आणि म्हणून या जनगणनेमध्ये आमची घरं कशी आहेत, आम्हाला राजकीय प्रतिनिधित्व किती आहेत, आमच्यावर वर्तमान काळात देशाच्या स्वातंत्र्यानंतर किती अन्याय झाले आणि अगोदर किती अन्याय झाले याचा लेखाजोखा करायचा. या अर्थाने जनगणनेमध्ये काय प्रश्न विचारावे याची मांडणी ओबीसींनी केली पाहिजे. ओबीसींनी यासाठी परिषदा घेतल्या पाहिजे, मागासवर्गीयांनी केल्या पाहिजेत. आणि यामध्ये याचं खरं कारण केवळ भाजपा सरकार नाही तर इथला विषमतावादी हिंदू धर्म आहे. आणि या हिंदू धर्माची चिकित्सा करून आम्ही आमच्या व्यक्तिगत जीवनात आम्ही भगवान बुद्धाच्या विचारांकडे गेलं पाहिजे. जगामध्ये एकमेव समतेचा, मानवतेचा, विज्ञानवादी धर्मत्व आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात मी सांगितलं ते खरं मानू नका, परंपरेने जे आले ते खरं मानू नका किंवा वाडवडिलांनी सांगितले, धर्मग्रंथात लिहिलंय म्हणून खरं मानू नका. तर सतत तुम्ही एखाद्या गोष्टीची चिकित्सा करत चला. जी गोष्ट, जे तत्व लोकांच्या उपयोगी पडणार आहे, तुमच्यासाठी जे अनुकूल आहे, देशासाठी आणि संपूर्ण जगासाठी अनुकूल आहे, लोक कल्याणकारी आहे, विश्व कल्याणकारी आहे, अशा तत्वाचा स्वीकार करा. आणि म्हणून लोकशाही
लोकशाहीचं जी रचना आहे ती बुद्धाच्या भिक्खू संघात आपल्याला जुन्या पाहायला मिळतं. चर्चा कशी करायची, विषय कसे मांडायचे, विरोध कसा करायचा आणि सामूहिकपणे लोककल्याणाचे निर्णय कसे घ्यावे, ही जी आजची संसद जी आहे तशा प्रकारची संसद आपल्या भगवान बुद्धाच्या विचारामध्ये, बुद्धाच्या संघामध्ये पाहायला मिळते. याचा शोध आम्ही घ्यायचा असेल तर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ आम्ही वाचला पाहिजे. आणि जे लोकशाहीमधले दोष आहेत, संविधान जर चुकीच्या माणसाच्या हातात गेलं तर त्या संविधानातून आमची गुलामगिरी निर्माण होऊ शकते, हुकुमशाही निर्माण होऊ शकते. हा धोका बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला होता. आणि म्हणून जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये बंधुता टिकून राहावी हा प्रयत्न आम्ही नेहमी केला पाहिजे. आणि हा प्रयत्न पहलगामच्या हल्ल्यानंतर भारताने करून दाखवला. काश्मीरी लोकांचं, मुस्लिम लोकांचं मी स्वागत करतो की तुम्ही राष्ट्रीय आहात. तुम्ही राष्ट्रीय असल्यासाठी भारतीय संविधानाचा अभ्यास केला पाहिजे, त्या मार्गाने गेलं पाहिजे आणि सगळ्या जगाने त्या मार्गाने केलं पाहिजे. भगवान बुद्धांचा विचार धर्माच्या पलीकडे मानवतेचा जीवन मार्ग जगण्याचा उपाय आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी ग्रंथ प्रामाण्य नाकारलं. माझ्या एखाद्या ग्रंथामध्ये सांगितलं तेच अंतिम आहे असं त्यांनी नाकारलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आमच्या संसदेला ते अधिकार दिले. नवीन कायदे निर्माण करा, नवीन कायद्यांची गरज असेल तिथे करा. आणि भारतीय संविधानाचा मूळ जो ढाचा आहे त्याचा अर्थ न्यायालयाने लावला पाहिजे. हा चुकीचा लावला तर काय होतंय आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून जनगणनेचा चुकीचा अर्थ लावला गेला. गाड्या किती, घोड्या किती, तुमचं फ्रीज किती, कलर टीव्ही किती, याची मोजणी ही नाही, तर ही मोजणी आहे अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राजाराम पाटील या ओबीसीमध्ये, शूद्रातिशूद्रांमध्ये काय फरक आहे, बाळासाहेब आंबेडकरांमध्ये काय फरक आहे, आदिवासींमध्ये काय फरक आहे, हा उघड करण्याचा प्रकार आहे. मग एक एकत्रित आलेली साधन संपत्ती तुमच्या वाट्याला का आली? तुम्ही ती कर्तृत्वाने, इमानदारीने कमवली का, की मागासवर्गीयांच्या शोषणातून कमवली? जर शोषणातून कमवली असेल तर त्यांचे अधिकार लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना देणं हे गरजेचं आहे. त्यांचं शोषण करण्यात तुम्ही जो आतापर्यंत गुन्हा केला त्या गुन्ह्याची कबुली देण्याचा हा प्रकार आहे. आणि म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करतो की तुम्ही सामाजिक न्यायाची भूमिका या जनगणनेच्या मागे आहे हे स्वतःहून सांगितलं पाहिजे अशी विनंती करतो. आणि सगळ्या मागासवर्गीयांना विनंती करतो, जातनीय जनगणनेचा अर्थ म्हणजे धर्मचिकित्सा आहे. मनुस्मृतीने केलेलं आमचं शोषण हे उघड करण्याचा प्रयत्न आहे. आणि म्हणून या जनगणनेनंतर केवळ सामाजिक न्याय व्हावा असं नाही, तर या देशामध्ये धार्मिक न्याय, धर्माने जे शोषण केलंय त्याच्या गुलामीची, त्यांच्या शोषणाची चिकित्सा करून या देशाला भगवान बुद्धांचा धम्म हवा, न्याय हवा. आणि तो धम्म हा आधुनिक आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म आधुनिक ग्रंथ, बुद्ध धम्माचं आधुनिक रूप आहे. आणि हे रूपावर आम्ही बोललं पाहिजे, तत्वज्ञानावर बोललं पाहिजे. चार्वाकांनी काय सांगितलं, महावीरांनी काय सांगितलं, आमची मुक्ती स्वर्गात आहे की जमिनीवर आहे. आम्हाला चांगलं घर भेटलं पाहिजे, आम्हाला चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे, चांगलं पाणी भेटलं पाहिजे, चांगलं आरोग्य भेटलं पाहिजे, आमच्या मुलांचं भविष्य आम्ही निश्चित केलं पाहिजे. आता गुलामगिरी खूप झाली. माझ्या वयाची 50 वर्ष उलटलेली आहेत. मला सुद्धा कल्पना आहे की आता आपण फार काळ लढणं आपल्यामध्ये राहिलेलं नाही. परंतु नव्या पिढीकडे जातीनिहाय जनगणना मागचा उद्देश जातींचं शोषण उघड करण्याचा प्रकार आहे. आम्ही समजावून सांगण्यात यशस्वी झालो पाहिजे, तरच जातीनिहाय जनगणना यशस्वी होईल. अन्यथा फक्त ती मोजणी होईल ज्या पद्धतीने ईव्हीएम मशीनमध्ये मतांची मोजणी होते, पण ती मतं भाजपा विरुद्ध होती, मोदींविरुद्ध होती, लोकशाहीच्या समर्थनार्थ होती, नोटबंदी विरोधात होती, कोरोनामधल्या अत्याचारांच्या विरोधात होती. हे काही समोर येणार नाही आणि ते होऊ नये याची जबाबदारी सर्वस्वी स्त्रिया ज्यांना गुलाम केलं होतं इथल्या धर्माने, ओबीसी, शूद्र म्हणजे आम्ही आगरी, कोळी, माळी, भंडारी यांची, आणि एससी एसटी आदिवासी बांधवांची आहे असं मी जाहीर करतो. आणि नम्रपणे माझं काही चुकलं असेल तर आपली माफी मागतो. आणि सत्य असेल ते स्वीकारून, चांगलं असेल ते स्वीकारून या जातनीय जनगणनेला आम्ही सामोरं जाऊया. आणि देशामध्ये जे जे माणसाची, मानवतेची गुलामगिरी सांगणारे धर्म असतील त्यांची चिकित्सा करूया. आणि भारतीय संविधान हा नवीन धर्म, नवीन जीवन मार्ग आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय. त्याला अनुकूल जगामध्ये जे जे सापडेल, जगाच्या सामाजिक क्रांत्यामध्ये जे जे सापडेल ते स्वीकारून आपण पुढे जाऊया. आणि युद्धापासून भारतालाच नाही तर जगाला टाळूया. देशांतर्गत यादवीला, जाती जातींच्या युद्धाला आपण टाळूया. आणि हे सांगत असताना ब्राह्मण, मराठा आणि वैश्य या उच्च जातींना पण माझी विनंती आहे, तुम्ही जे पैसे कमवलेलं आहे ते सुखाने जगायचं असेल तर इथल्या आदिवासींच्या मुलांना पण न्याय द्यावा लागेल. ते घरांसाठी, पाण्यासाठी, शिक्षणासाठी रस्त्यावर जर संघर्ष करत असतील तर आकाशातला देव शाप देईल काय मला माहित नाही, परंतु निसर्गाचा शाप आपल्या वाट्याला येईल. आणि तो निसर्गाचा प्रकोप आपण प्रत्येक ठिकाणी पाहतो. पूर येत आहेत, समुद्राला उधाण येत आहेत, महाकाय लाटा येत आहेत. आणि निसर्ग हे प्रत्यंत सगळीकडे देत असतो. देशाचं, जगाचं तापमान वाढायला लागले. हे सगळे अन्याय, अत्याचाराचे सगळे निसर्गनिर्मित. म्हणून माणसावर अन्याय करणारा, प्राणी मात्रावर अन्याय करणारा कुठलाही धर्म या जगात यशस्वी होऊ शकत नाही. आणि सगळ्यांच्या अधिकारांचा, सगळ्यांचा कल्याणाचा विचार सांगणारा भारतीय संविधान आणि भगवान बुद्धांचा धम्म याचा अभ्यास करावा. त्याच्या बाजूनेच निर्णय घ्यावा असं मी म्हणणार नाही, पण चिंतन करावा अशी विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय, जय आई एकविरा.